नमस्तस्ये महामाये श्रीपीठे सुपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। चैत्र नवरात्री सुरू झालेली आहे। 5 एप्रिल वार शनिवार चैत्र नवरात्री दुर्गा अष्टमी। बऱ्याच घरात घटस्थापना केली जाते, काही घरात फक्त सेवा साधना केली जाते। ज्या पद्धतीने शारदीय नवरात्री जेवढी महत्त्वाची असते त्याच पद्धतीने चैत्र नवरात्री देखील तेवढीच महत्त्वाची मानली गेली आहे। खरं तर 4 नवरात्री असतात, 2 गुप्त नवरात्री आणि आपल्याला चैत्र आणि शारदीय नवरात्री साजरी करायची असते। ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीला देवीचे 9 दिवस पूजन केले जाते त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीला सुद्धा देवीचे 9 दिवस पूजन विधी केली जाते। नवरात्रीच्या काळामध्ये देवी देवतेचा प्राण मानला जातो तो म्हणजे दुर्गा अष्टमी। अष्टमीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे असतात। चैत्र नवरात्री हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली उत्सव आहे। या 9 दिवसात देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते। भक्तिभावाने उपासना, पूजन आणि साधना केली जाते। जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणि नकारात्मकतेचा नाश होतो। चैत्र नवरात्री दिवशी ओटी भरल्याने विशेष फलप्राप्ती होते। ओटी भरणे हा देवीला भावपूर्ण समर्पण करण्याचा अत्यंत शुभ आणि पवित्र विधी मानला जातो। आता आपण जाणून घेणार आहोत की चैत्र नवरात्रीच्या अष्टमीचे काही प्रभावी उपाय। 1. चैत्र अष्टमीच्या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करावी। यासोबत त्यांना दूध आणि तांदूळ अर्पण करावे आणि पिंपळाच्या झाडाखाली 5 तुपाचे दिवे लावावेत। हे केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालाव्यात आणि तुमच्या मनातील इच्छा सांगावी। यामुळे व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतील आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद लवकरात लवकर प्राप्त होतील। 2. शनिवारच्या अष्टमी दिवशी सूर्यास्ताच्या वेळी प्रदोष काळामध्ये संध्याकाळी वाटीमध्ये मोहरीचे तेल घेऊन शिव मंदिरात जावे। तुम्हाला शिव मंदिरात जाणे जमत नसेल तर घरीच शिवलिंगावर हा उपाय करावा। शिवलिंगावर भगवान शिवावर तेल अर्पण करावे। तेल अर्पण करत्यावेळेस भगवान शंकराच्या शिवलिंगावर त्रिपुंड बनवावे आणि आपल्या करंगळी जवळचे बोट शिवलिंगाला स्पर्श करून ठेवावे आणि आपली मनोकामना पूर्ण सांगावी। भगवान शिवशंकराच्या दरवाजावर स्वयं बाबा विश्वनाथ प्रदोष, अष्टमी, सोमवार दिवशी भेटण्यासाठी येतात। जेवढेही ग्रह कष्ट देणारे आहेत तर अष्टमीच्या दिवशी शनी सर्व कष्ट दूर करतात। भगवान शंकराच्या मंदिरात शनिवारच्या अष्टमीच्या दिवशी मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरीच एक दिवा प्रज्वलित करावा आणि यामुळे शनी महाराज सुख समृद्धी प्रदान करतात। 3. चैत्र नवरात्रीच्या अष्टमी दिवशी 9 लाल फुलं आणि 5 पांढरी फुले घ्यायची आहेत आणि आपल्या घरात 2 शिवलिंग असेल तर एका शिवलिंगावर भगवान शिवाचे स्मरण करावे आणि एका शिवलिंगावर माता पार्वतीचे स्मरण करावे। आणि आपल्या घरात 2 शिवलिंग नसेल तर आपल्या घरी जे झाड असेल कुंडीमध्ये तर तिथे 2 पार्थिव शिवलिंग बनवावे आणि एका शिवलिंगावर भगवान भोलेबाबांचे स्मरण करावे आणि एका शिवलिंगावर माता पार्वतीचे स्मरण करावे। एका शिवलिंगावर 9 लाल फुले अर्पण करावे आणि एका शिवलिंगावर 5 पांढरी फुले अर्पण करावीत आणि बाबाचे आराधना करावे। तुपाचा एक दिवा लावावा, पूजन करावे आणि नंतर तुपाचा दिवा शांत झाल्यानंतर ते शिवलिंग तिथेच विसर्जन करावे। यामुळे पती पत्नीमध्ये सदैव प्रेम संबंध टिकून राहतात। वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो। 4. चैत्र नवरात्रीच्या अष्टमी दिवशी जर तुमची इच्छित प्रगती होण्यात सतत अडथळे निर्माण होत असेल तर विड्याच्या एका पानावर दोन्ही बाजूला मोहरीचे तेल लावून हे पान चैत्र नवरात्री दुर्गा देवीला अर्पण करावे। नंतर हे पान स्वतः जवळ ठेवून झोपावे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विड्याचे पान एखाद्या दुर्गा देवीच्या मंदिराच्या मागे बाजूला ठेवून यावे। हे पान फेकू नये। या उपायाने प्रगतीचा रस्ता मोकळा होईल। 5. नवरात्रीमध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी वटवृक्षाचे मूळ घरी आणावे। वटवृक्षाचे थोडीशी मूळ घरी आणून घरच्या तिजोरीमध्ये ठेवावे। तिजोरी बंद करण्यापूर्वी देवी लक्ष्मी आणि नवदुर्गा यांचे नाव घ्यावे। तुमच्या सर्व संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करा। यामुळे तुम्हाला माता लक्ष्मी सदैव प्रसन्न तर राहीलच पण सदैव तुमच्या घरामध्ये निवास करेल। 6.
3 लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा. यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो. यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यासह लवंगा अर्पण करा आणि ती तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. वैवाहिक जीवनात आनंद राहील. 7 मुला-मुलींच्या लग्न होण्यासाठी अडथळा येत असेल तर चैत्र नवरात्रीच्या अष्टमी तिथीला 2 हळकुंड 4 लवंगा घ्या आणि तुमची इच्छा माता भगवतीला सांगा. यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात हे अर्पण करा. यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे हळूहळू दूर होतील आणि लग्न जमण्यास मार्ग मोकळे होतील. 8 शनिवारच्या अष्टमी दिवशी किंवा प्रदोष दिवशी उडदाच्या डाळीचे 2 वडे करावेत आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर या वड्यावर थोडे दही आणि सेंदूर लावावे. त्यानंतर हे वडे एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यावेत. हे ठेवत असताना मागे वळून पाहू नये. थेट घरी यावे आणि हात पाय धुवावेत. वडे आणि दह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मसाल्याचा वापर करू नये. या उपायाने तुम्हाला शनिदोषातून मुक्तता मिळते. 9 नवरात्री भगवान हनुमानाच्या पूजेचे महत्त्व. नवरात्रीच्या पवित्र सणात दुर्गा देवीच्या उपासनेसोबतच शक्ती, बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा सागर म्हटल्या जाणाऱ्या श्री हनुमानाच्या पूजेला खूप महत्त्व आहे, कारण ते परमभक्त आणि सेवक मानले जातात. देवी दुर्गा यामुळेच देशातील सर्व शक्तिपीठामध्ये हनुमानजीची विशेष पूजा केली जात असल्याचे तुम्हाला दिसेल. असे मानले जाते की श्री हनुमानाचे नाते दुर्गा शक्तीची देवी आई आणि मुलाचे आहे. अशा स्थितीत प्रत्यक्ष शक्ती साधकाने नवरात्रीच्या काळात देवीसोबत श्री हनुमानाची पूजा करावी आणि हनुमान चालीसाचे एक पठण करावे. यामुळे भाग्य उजळेल. जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी तसेच मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री हनुमानाची श्लोकाचे पठण करावे. 10 चैत्र नवरात्रीच्या काळात शक्तीची उपासना करताना देवीच्या दिव्य मंत्रासह भगवान शिवाच्या चमत्कारिक महामृत्युंजय मंत्राचा जप करा. हे लक्षात ठेवा की भगवान शिवाला सर्वात प्रिय मानल्या जाणाऱ्या रुद्राक्षाच्या जपमाळेने नेहमी त्यांच्या मंत्राचा जप करा. त्यावेळी हे लक्षात ठेवा की आपण आपल्या घरात घातलेली जपमाळ किंवा इतर कोणाचीही जपमाळ जपण्यासाठी कधीही वापरू नका आणि गोमुखी वर देवी आणि महादेवाच्या मंत्राचा जप करू नका. 11 प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात सुख आणि शांती हवी असते, पण प्रत्येक व्यक्तीसोबत असे होणार नाही. जीवनात सुख शांती टिकवणे फार कठीण आहे. अशा वेळी जीवन खूप कठीण वाटते. जर तुम्हाला अशी समस्या असेल तर या सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवू शकता. शनिवारच्या अष्टमी दिवशी उत्तरेकडे तोंड करून भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. तसेच या दिवशी कच्च्या दुधामध्ये साखर मिसळून भगवान शिवाचा अभिषेक केल्याने मन तीक्ष्ण होते आणि ज्ञानात प्राप्ती होते. 12 चैत्र नवरात्रीच्या अष्टमी दिवशी विड्याच्या पानाच्या गुळगुळीत बाजूला सेंदुराने श्रीराम लिहा आणि नवरात्रीमध्ये येणाऱ्या शनिवारच्या अष्टमी दिवशी हनुमानाला हे पान अर्पित करा. हे पान हनुमानाच्या पायाशी ठेवू नये, कारण हनुमान प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत. म्हणून पान केवळ त्यांच्या समोर ठेवा किंवा आशीर्वाद मुद्रा असलेल्या हातावर चिटकवावे. या उपायाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल. 13 एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे येत असतील, मग ती नोकरीच्या बाबतीत असो किंवा व्यवसायाच्या बाबतीत असेल, तर चैत्र नवरात्रीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना स्वतःच्या डोक्यावरून 1 लवंग 7 वेळा फिरवावी आणि ती लवंग देवीच्या फोटोसमोर ठेवावी किंवा शक्य असल्यास मंदिरात ठेवावी. नोकरीचे योग जुळून येतील तर येतीलच, पण तुमचा जो काही व्यवसाय आहे तो सुद्धा सुरळीत चालेल. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गे नमः नक्की टाईप करा. हर हर महादेव. ओम नमो पार्वती पते नमः. धन्यवाद.